नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, आरक्षण दिलं तर लोक आपल्याला विसरतील, त्यामुळे जरांगे पाटलांना बाजूला करा, देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन। पण जरांगे पाटलांकडे सर्व राजनेत्यांच्या आहे नस नाड्या। काय आहे बातमी, सविस्तर जाणून घेऊया। दरम्यान जर मराठ्यांना जरांगे पाटलांच्या लढ्यावरून आरक्षण दिले तर मराठा समाज आपल्याला विसरून जरांगे पाटलांना डोक्यावर घेऊन नाचेल। त्यामुळे असे न होता जरांगे पाटलांना काही करा पण बाजूला करा, यासाठी सरकारने मागील 3 ते 4 महिन्यांपासून अतोनात प्रयत्न सुरू केले आहे। पहिले छगन भुजबळ यांना पुढे करून ओबीसी मेळाव्यातून हल्लाबोल करायला लावला, त्यानंतर पडळकर यांना धनगरांचा आरक्षणाचा मुद्दा वर काढायला लावला, पण जरांगे पाटलांनी सभांवर सभा घेत सरकारच्या सर्व योजना गाडून आणि त्यावर बसून संपूर्ण वातावरण खिचून आणलेला आहे। आणि राज्यात अशी चर्चा आहे की जरांगे पाटलांच्या सभांना सर्वच ओबीसी म्हणा, आदिवासी म्हणा, सर्वच तळागाळातील गरीब मराठी माणसांनी गर्दी करून एक प्रकारे सामान्य घरातील मराठी माणसाच्या पाठीमागे उभं राहण्याचा विडा उचललेला आहे। त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस व सरकारच्या पायाखालची जमीन निश्चितच हललेली आहे। तर जरांगे पाटलांनी भर सभेत स्पष्ट करून टाकलं की कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या असे आधीच सांगितले व येणाऱ्या निवडणुकीत सर्व मराठा आमदारांना व खासदारांना आम्ही त्यांची जागा निश्चितच दाखवून देऊ। व काही मराठा नेता सरकारच्या दबावापोटी समाजाच्या पाठीमागे उभे राहिलेले नाहीये, हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं। त्यामुळे जसजशा निवडणुका जवळ येतील सर्वांचेच रंग बदलायला सुरुवात होईल, असे जरांगे पाटलांनी बीडमध्ये झालेल्या सभेतून स्पष्ट करून सरकारला एक प्रकारे इशारा देऊन टाकलेला आहे। तर मित्रांनो, जरांगे पाटलांच्या पुढे सरकारच्या साऱ्या नीती फेल झाल्या आहे। तर यावरून तुम्हाला काय वाटतं की सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या पूर्ण करून मराठा समाजाला आरक्षण देईल की नाही, याबद्दल तुमचे अनमोल मत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।